नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, आपली या ठिकाणी 28 जूनला बघा परीक्षा होणार आहे, त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, आपण यामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न ॲड केलेले आहेत, तर हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आता महानायक या कादंबरीचे लेखक कोण असतील तर विश्वास पाटील पहा महानायक या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारत हा कृषी प्रधान देश आहे। भारत हा कृषी प्रधान देश आहे। बघा, अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्याचा प्रकार ओळखा। आता हे वाक्य बघा स्वार्थी वाक्य आहे का, आज्ञार्थी वाक्य आहे का, संकेतार्थी वाक्य आहे का, यापैकी नाही। भारत हा कृषी प्रधान देश आहे। बघा, हे वाक्य स्वार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। बघा, त्या ठिकाणी 4 जोडे आहेत, यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। आता निर्दय दयाळू बघा, या ठिकाणी हे बरोबर आहे। श्रमजीवी बुद्धिजीवी बघा, या ठिकाणी बरोबर आहे। सुदैव दुर्दैव बघा, या ठिकाणी बरोबर आहे। हर्ष आनंद बघा, त्या ठिकाणी ही जोडी बरोबर आहे का? हर्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द काय असतो? हर्ष विरुद्ध खेद, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चुकीची जोडी आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, पुढील म्हण पूर्ण करा। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो एखादी म्हण असते आणि बघा एखादा शब्द बघा या ठिकाणी नसतो, पुढील म्हण पूर्ण करा। आता या ठिकाणी बघा काय विचारलंय, पै दक्षिणा पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, तल्लीन आणि उल्लेख। बघा, आता या ठिकाणी 2 शब्द आहेत, तल्लीन आणि उल्लेख या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, यापैकी नाही। बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे। तल्लीन आणि उल्लेख या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, मुलांनी आज्ञा पाळावी। मुलांनी आज्ञा पाळावी या ठिकाणी या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? मुलांनी। आता मुलांनी नेएशी नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर नेएशी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भावार्थ रामायण। भावार्थ रामायण हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आता भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ होता? तर संत एकनाथ महाराजांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलं, सासू सासरे। सासू सासरे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, यापैकी नाही। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सासू सासरे बघा या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास या प्रकारचा समास आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, क्रियापदाचं रूप। आता क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते। क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते, तेव्हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग होतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा। प्रश्न मागील परीक्षामध्ये होता, तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले, कर्मणी प्रयोग या ठिकाणी होतो पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय, गळ्यातील ताईत। आता गळ्यातील ताईत याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता असेल? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा, गळ्यातील ताईत म्हणजे काय असतो? अतिशय प्रिय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मस जस तत ग। बघा, हे पुढीलपैकी कोणत्या व्रताचे गण आहेत? मस जस तत ग हे पुढीलपैकी कोणत्या व्रताचे गण आहेत? वसंततील का, मंदाक्रांता, भुजंग प्रयात, शार्दूल विक्रीडित। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मस जस तत ग विद्यार्थी मित्रांनो हे कोणते असतील? शार्दूल विक्रीडित या ठिकाणी व्रताचे गण आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखा। आता बघा, या ठिकाणी 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी आपल्याला पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे। आता पूर्ण भूतकाळ म्हणजे त्या वाक्यामधली क्रिया या ठिकाणी पूर्ण असलेली पाहिजे। मी गाणे गायले, बघा पूर्ण आहे का? मी गाणे गायले, मी नाटक पाहिले असेल, मी भोजन केले होते,
बघा आता मी भोजन केले होते. बघा हे वाक्य काय असेल? पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? जर वादळे आली तर, जर वादळे आली तर घरांचे नुकसान होणार. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. बघा या वाक्यामध्ये जर तर या ठिकाणी हे शब्द आलेले आहेत. जर तर, मग ज्या वाक्यामध्ये जर तर हे शब्द येतात ते वाक्य कोणतं असतो? मिश्र वाक्य असतो पहा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलंय पहा. पाणी या शब्दाचा कोणता शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द नाही? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा. पाणी या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी शब्द नाही? आता उदक म्हणजे काय असतो पहा. उदक म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, जलधी. जलधी म्हणजे काय असतो? समुद्र असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाणी या शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय? गिरी हा प्रत्यय लागून खालीलपैकी कोणता या ठिकाणी भाववाचक शब्द तयार होतो? गिरी हा प्रत्यय लागून. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? गिरी हा प्रत्यय बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाला लागतो? नवल, देव, कुशल, गुलाम. गुलाम, गुलामगिरी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आले पाहिजे. गिरी हा शब्द या ठिकाणी गुलाम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? तेवढी राहिलेली कामे पूर्ण बघा तेवढी राहिलेली कामे पूर्ण करून घे बरं. हे कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? या वाक्यामध्ये आज्ञा आहे का? विद्यार्थी आहे का? स्वार्थी आहे का? संकेतार्थी? तेवढी राहिलेली कामे बघा पूर्ण करून घे बरं. हे कोणतं असेल? आज्ञार्थी. बघा हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. दर्पण आणि मुकुर. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. दर्पण म्हणजे काय असतो? दर्पण बघा दर्पण म्हणजे काय असतो? आरसा. दर्पण आणि मुकुर बघा हे शब्द मग काय असतील? आरसा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4. विषय क्रमांक पुढचा. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना बघा खालील आपण काय म्हणतो पहा. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत आपण त्यांना काय म्हणतो? आजानुबाहू असे म्हणतो पहा. आजानुबाहू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. खालीलपैकी दिलेल्या शब्दाचा या ठिकाणी जात ओळखा. शब्दाची जात ओळखा. आता या ठिकाणी बघा शब्द कोणता आहे? काल. काल, आज, नंतर, अगोदर हे सर्व शब्द काय असतील? सर्वनाम आहेत का? विशेषण आहेत का? क्रियापद, क्रियाविशेषण. काल या शब्दाची जात कोणती असेल? क्रियाविशेषण. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पाटील या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल पहा. पाटील या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? पाटील की. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम. आता नामाचे प्रकार असतात. विशेष नाम, सामान्य नाम, समूहवाचक नाम. विशेष नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. मोत्या बघा या ठिकाणी विशेष नाम आहे. मोत्या हा शब्द काय असेल? विशेष नाम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो या वाक्याचा काळ सांगा. कोणता असेल? मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे पहा. हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. पिवळ्या फुलांची ओळ. पिवळ्या फुलांची ओळ शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा. आपण त्यांना काय म्हणतो? पिवळ्या फुलांची ओळ. आपण त्यांना काय म्हणतो? सोनावळी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. याचे योग्य उत्तर खडे चारणे. आता खडे चारणे म्हणजे काय असतो? एखाद्याला पराभूत करणे. पाणी पाजणे म्हणजे एखाद्याला हरवणे, पराभूत करणे. धूळ चारणे. धूळ चारणे म्हणजे काय असतो? एखाद्याला पराभूत करणे. कणिक तिमणे. कणिक तिमणे म्हणजे काय असतो? भरपूर मार देणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी हा वाक्प्रचार वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार आहे. विषय क्रमांक पुढचा. मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती असतील? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मराठी भाषेमध्ये बघा या ठिकाणी एकूण 34 व्यंजने आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मार्च नंतर एप्रिल महिना येतो. मार्च नंतर एप्रिल महिना येतो. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मार्च नंतर जे शब्द शब्दाला लागून येतात आपण त्यांना काय म्हणतो? जे शब्द शब्दाला लागून येतात. बघा झाडावर, झाडाखाली, झाडासमोर, मार्च नंतर जे शब्द शब्दाला लागून येतात आपण त्यांना काय म्हणतो? शब्दयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. खालील पर्यायापैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. नपुसकलिंगी शब्द ओळखा म्हटले. सरडा, पाल, किरडू, मगर. ते किरडू. किरडू हा शब्द या ठिकाणी काय असेल? नपुसकलिंगी या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. विभक्ती बघा या ठिकाणी काय विचारली? पावसात भिजू नका. पावसात.
बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पावसात त इ आ. आता त इ आ हे काय असतील? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. महाराजांचा थाटच वेगळा. महाराजांचा चा ची चे. बघा सर्वांचे योग्य होतील का? महाराजांचा थाटच वेगळा. महाराजांचा चा ची चे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मी देशाची पंतप्रधान झाले तर. मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याचा प्रकार सांगा. बघा आता या ठिकाणी बघा उद्गारार्थी बघा समोर चिन्ह आहे. मी देशाची पंतप्रधान झाले तर हे मग वाक्य कोणतं असेल? उद्गारार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रकार आहे. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रकार सांगा. बघा प्रयोग सांगा कोणता असेल? प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी, अकर्मक भावे. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. सकर्मक कर्तरी या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा स्वल्पविराम यायला पाहिजे. संबोधनाच्या वेळी स्वल्पविराम वापरतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? बघा कलम 17 नुसार या ठिकाणी अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. कलम 17 नुसार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती यांचे बघा काम कोणते होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती बघा यांचे काम कोणते होते? सैन्याचे नेतृत्व करणे. सैन्याचे नेतृत्व करणे हे सेनापती यांचे काम होते पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? कोणता असतो? वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? नायट्रोजन बघा घटक विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? आता चंपारण्य बघा सत्याग्रह या ठिकाणी विचारलाय. चंपारण्य हा सत्याग्रह सन 1917 बघा या वर्षी चंपारण्य सत्याग्रह झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वातावरणाच्या कोणत्या थरामधून रेडिओ लहरी परावर्तित होतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. वातावरणाच्या कोणत्या थरामधून रेडिओ लहरी परावर्तित होतात? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. आयनांबर बघा या थरामधून. बघा या ठिकाणी रेडिओ लहरी परावर्तित आयनांबर या थरामधून. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, जागतिक पर्यावरण दिन. आपल्याकडे जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? सोपा प्रश्न आहे. 5 बघा या ठिकाणी केव्हा असतो? 5 जूनला आपल्याकडे जागतिक पर्यावरण दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे कोणत्या वर्षी धावली होती? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे सन 1853. बघा यावर्षी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे ही धावली होती. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सोपा प्रश्न आहे. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे गडचिरोली जिल्हा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती असेल? भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? अप्सरा बघा विद्यार्थी मित्रांनो भारताची पहिली या ठिकाणी अणुभट्टी अप्सरा आहे. विषय क्रमांक पुढचा, समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? समानतेचा अधिकार. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम 14 ते 18. कलम 14 ते 18 या ठिकाणी समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? राज्य क्रीडा दिन. आता बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? राज्य क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. 12 जानेवारी. 12 जानेवारी बघा या दिवशी राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा, भोपाळ गॅस दुर्घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये होता. भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या वर्षी झाली होती? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सन 1984. सन 1984 या वर्षी भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? वाफेवर चालणाऱ्या.
आता वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोण लावला होता? स्टीफन्सन्स बघा या शास्त्रज्ञाने हा शोध या ठिकाणी लावला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी. भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. तेलंगणा बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी तेलंगणा या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे? आवाजाची तीव्रता. आता आपण आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजतो? ॲडिओमीटर आहे का? डेसिबल आहे का? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? डेसिबल या एककामध्ये आवाजाची तीव्रता मोजा. डेसिबल हे एकक काय असेल? आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे? डेसिबल. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. मुंबई उच्च न्यायालय. आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना विचारली केव्हा झाली होती? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर सन 1862 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, झाकीर हुसेन हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? सर्वांनी सांगायचे तबला वादक होते बघा, तबला वादक. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवरचा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, सेवाग्राम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सेवाग्राम आश्रम. बघा सर्वांनी सांगायचे सेवाग्राम हे ठिकाण कुठं असेल? सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सेवाग्राम हे वर्धा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जीएसटी. आता जीएसटी मधल्या या ठिकाणी यस विचारले हे खालीलपैकी कशासाठी आहे? जीएसटी म्हणजे काय? गुड सर्व्हिस अँड टॅक्स. यस म्हणजे काय? सर्व्हिस म्हणजे काय? सेवा. म्हणजे यस एक म्हणजे काय असेल? सेवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सुप्रसिद्ध सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सुप्रसिद्ध सूर्य मंदिर कुठं आहे? कोणार्क या ठिकाणी बघा सूर्य मंदिर. सुप्रसिद्ध सूर्य मंदिर कुठं आहे? कोणार्क या ठिकाणी ओरिसा राज्यामध्ये. विषय क्रमांक पुढचा बघा, हरित सेना खालीलपैकी कशा संबंधित आहे? हरित सेना जंगलतोड, वनीकरण, जलसंवर्धन यापैकी नाही. हरित सेना विद्यार्थी मित्रांनो काय असेल? वनीकरण या क्षेत्रासंबंधीची या ठिकाणी संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दक्षिण भारतामधला वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची आहे? दक्षिण भारतामध्ये विचारले वायकोम सत्याग्रह. आता वायकोम सत्याग्रह कशा संबंधीचा असेल? सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. वायकोम बघा हा सत्याग्रह मंदिर प्रवेश यांच्या संबंधीचा या ठिकाणी सत्याग्रह आहे. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. महात्मा गांधीजी बघा यांचे राजकीय गुरु होते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर. पितळखोरा लेणी. आता पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी असतील? बघा सर्वांनी सांगायचे पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दास कॅपिटल. आता दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दास कॅपिटल. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. दास कॅपिटल कार्ल मार्क्स बघा यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. संघटना तयार करणे हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? संघटना तयार करणे अभिव्यक्ती अधिकार आहे का? स्वातंत्र्याचा अधिकार आहे का? समानतेचा अधिकार आहे का? माहितीचा अधिकार. संघटना तयार करणे. संघटना तयार करणे बघा हा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचा या ठिकाणी अधिकार आहे. विषय क्रमांक पुढचा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती? सुभाषचंद्र बोस बघा यांनी फॉरवर्ड ब्लॉकची बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3. बांबू म्हणजे काय असतो? बांबू म्हणजे झाड. बांबू म्हणजे झुडूप, गवत, वेली. बांबू म्हणजे एक प्रकारचं गवत होय. सर्वांना लक्षात ठेवायचे बांबू म्हणजे काय असेल? एक प्रकारचं गवत आहे. विषय क्रमांक पुढचा, भारत हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे? भारत हे कोणत्या प्रकारचं राष्ट्र असेल? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. भारत या ठिकाणी धर्मनिरपेक्ष या प्रकारचं राष्ट्र आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. विषय क्रमांक पुढचा, कोकणामधल्या नद्या कोणत्या वाहिनी नद्या आहेत? कोकणामधल्या नद्या. आता कोकणामधल्या बघा सर्व नद्या ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मग त्या कोणत्या नद्या असतील? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. कोकणामधल्या सर्व नद्या या
पश्चिम वाहिनी नद्या आहेत. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात उत्तरेकडचं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडचं राज्य कोणतं असेल? जम्मू काश्मीर हे राज्य भारतामध्ये सर्वात उत्तरेकडचं राज्य आहे. आरनाळा हा सागरी किल्ला कुठं असेल? आरनाळा हा सागरी किल्ला ठाणे जिल्ह्यामध्ये पहा. आरनाळा हा सागरी किल्ला ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सतत 12 तास दिवस आणि 12 तास रात्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असते? बघा सर्वांनी सांगायचे, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. सतत 12 तास दिवस आणि 12 तास रात्र कुठं असते? विषुववृत्तावर असते पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचं कायमस्वरूपी सभागृह आपण कशाला म्हणतो? राज्यसभेला म्हणतो पहा. राज्यसभा हे संसदेचं कायमस्वरूपी सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक 2. सूर्याची ऊर्जा खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? सूर्याची ऊर्जा विचारली, खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर केलं पाहिजे हायड्रोजन अणूच्या. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर केलं पाहिजे हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने. हायड्रोजन अणूच्या विभाजनाने होत नाही पहा. या ठिकाणी हायड्रोजनच्या अणूच्या एकत्रीकरणाने सूर्याची ऊर्जा निर्माण होते. विषय क्रमांक पुढचा बघा, गौतम बुद्धांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? गौतम बुद्धांचा जन्म विचारलाय, कोणत्या ठिकाणी झाला होता? लिंबुनी. बघा सर्वांना माहिती आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताच्या शेजारील राष्ट्रापैकी आकाराने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? आता भारताच्या बघा शेजारी जेवढे काही राष्ट्र असतील, शेजारील राष्ट्रापैकी आकारानं सर्वात लहान राष्ट्र कोणतं असेल? बघा सर्वात लहान राष्ट्र मग कोणतं असेल? मालदीव. बघा या ठिकाणी हे राष्ट्र बघा आकाराने सर्वात लहान या ठिकाणी राष्ट्र आहे. विषय क्रमांक पुढचा, नौदलाच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात? नौदलाच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात? ॲडमिरल. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, युगंधर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? युगंधर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.